राज्यातल्या रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीकरता हालचालींना वेग आलेला याची बातमी आहे। राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेकरता राज्य सरकारला सूचना केलेल्या आहेत। सरकारकडून माहिती मिळताच चालू आठवड्यातच प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर होऊ शकतं, असं निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितलंय। राज्यात सध्या बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राजवट आहे। यामुळे लोकप्रतिनिधींचा सहभाग नसलेली ही यंत्रणा केवळ अधिकारी वर्गाच्या ताब्यात आहे। सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात स्पष्ट आदेश देत 4 महिन्यांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा, त्याआधी 4 आठवड्यांमध्ये अधिसूचना जाहीर करा असे निर्देश दिले होते। त्यानुसार हालचालींना वेग आलेला आहे। निवडणुकीची रणधुमाळी आता लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना वेग आलेला आहे, त्याविषयीची बातमी आपण बघत होतो। आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया। मोठी बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार सत्तेत येऊन 5 महिने झालेले आहेत, पण अजूनही मंत्रिमंडळात समावेश केलेल्या राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांकडून अद्याप अधिकाराचं वाटपच झालेलं नाहीये। त्यामुळे राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांची तक्रार करणारं पत्र 2 वेळा पाठवलं होतं। शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार दिले जात नसल्याची तक्रार राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। मंत्र्यांकडून सूचना देऊन देखील कॅबिनेट मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं गेलंय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सध्या राज्यात मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, पंकज भोयर, इंद्रनील नाईक, योगेश कदम हे राज्यमंत्री आहेत। त्या राज्यमंत्र्यांना त्यांचे अधिकारच त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून दिले गेलेले नाहीत असं समोर येत आहे। या राज्यमंत्र्यांनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तक्रार केलेली आहे। अधिकारचं वाटप सगळ्यांचं मला वाटतं झालेलं असावं। मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने राज्यमंत्र्याचा जो अधिकार आहे तो त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे अशी माझी माहिती। परंतु याबद्दल प्रत्यक्ष त्यांना त्या जे अधिकार आहे त्यांचा वापर करता येत नाहीये असं बोललं जातंय। नाही, त्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी सक्त सगळ्याला सूचना दिलेल्या आहेत। ज्या खात्यामध्ये कॅबिनेट मंत्री त्यांना सुद्धा सांगितलंय की राज्यमंत्र्याचा पूर्वी जो पदभार त्यांच्याकडे असायचा ज्या राज्यमंत्र्याकडे, त्याच पद्धतीने त्यांच्याकडे तो डायव्हर्ट करावा आणि त्या पद्धतीने तो दिले गेलेला आहे। राज्यमंत्र्यांना अधिकार नाही मिळाले, 4 महिने झाले, अजून पूर्ण अधिकार नाही मिळाले। ज्याच्यामध्ये क्षमता असते तो स्वतः काम करत असतो। मी राज्यमंत्री आहे, मी वेगवेगळ्या विभागाचा आढावा घेत आहोत, त्याला काही अडचण मला वाटत नाही। अधिकार मिळाले पूर्ण, जे अधिकार आहे ते पुरेसे आहेत।